जिवंत उदाहरण आहे. दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आषाढी कार्तिकी वारीला मोठ्या भक्तिभावाने वारकरी दिंडी सोहळ्याला विठुरायाचा गजर करण्यासाठी येत असतात. विठ्ठल हे सर्वांसाठी समान आहेत. त्यांच्या भक्तीत कोणताही भेदभाव नाही. गरीब श्रीमंत उच्च नीच असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक भक्ताला त्याच्या चरणी समान स्थान असतं. म्हणूनच म्हटले जाते, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. असाच विठुरायाचा गजर करणारं गाणं आमच्या साठेनगर शाळेतील इयत्ता 3रीचे विद्यार्थी घेऊन येत आहेत. दिंडी सोहळा, दिंडी सोहळा. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो काय सारखं ते इट्टल इट्टल करत राहता. आता आपण दोघच नाही, आता आपल्या संग हे छोटे बाळ बी आहे. त्याला थोडा लक्ष कुटुंबाकडे बी द्या. म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब. अंगार अंगार सांधली ग, देही विठाई नांदली. काठया भंगा बांधली ग, देही विठाई नांदली. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. अहो पर या कुटुंबात बाकीची मंडळी आहेत की नाही? या काळा इथल्याशिवाय बाकीच्याच नेहमी येळ द्या म्हणते मी. सारखं आपलं ते चक्र फिरवायचं, नाही ते त्या इठ्ठलाची पूजा करत बसायची. दुसरा उद्योगच नाही. हे पा, तुमचा विठुरावर उगाचच राग आहे. तो या जगाचे चक्र चालवतो म्हणून आपल्यासारख्या मातीच्या गोड्यांना आकार मिळतो. सगळी त्याची कृपा आहे. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे, आपल्या दोघांच्या संसाराला या चिमुकल्या गोंडस बाळाच्या रूपानं सुख येणे, ही सगळी त्याचीच कृपा. मग त्याला विसरून कसं चालेल? ऐकता ना, त्याला इसरा असं कुठं म्हणते मी. पण ते छोट्या लेकराकडं जरा लक्ष द्याल की नाही? ज्या भक्तीनं तुम्ही त्या इठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावताना, त्याच भक्तीनं या चिमुकल्यालाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी. नाही तर त्याच्याला वाटेला येईल ती माती. तुम्ही विनाकारण वाद घालत आहात. हे बघा, मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते. तवसरी चक्रे लक्ष ठेवा. आणि हो, मी येईपर्यंत त्या इठ्ठलापाशी जाऊ नका, नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचा भजन करत. आले म्या. काय बोलावं हिला. चला आता तुम्ही इथे बसा बरं.
तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय? माझं बाळ अक्कल काय घाण टाकलंय का तुम्ही? तुमच्या बाळाला माती आणि माणूसाचा फरक बी नाही कळना झालाय काळाच्या पायी. काय केलं ते? हा कसला काळ तोंड्यात देव, ज्याचं तोंडच काळं तर कुणाचं काय भलं करणार? कमलेला हातीवर नुसती जगाची मजा बघायची. ह्याला कसली आली माया? स्वतःची बायको जवळ नको म्हणून तिला बी ठेवलं कोप आणि उभा राहिला एकटाच. हाच दुनिया माझ्या बाळ घेतोस आणि स्वतःला माऊली म्हणून घेतोस वैरे. या दगडी मूर्तीने तुमच्यातला बापाचा सुद्धा दगड केला. माझ्यावर विश्वास ठेव. हे काय झालं, कधी घडलं याची मला काही कल्पना नाही. माझ्या पायाखाली कोण आहे याची मला जाणीव सुद्धा झाली नाही. स्वतःच्या लेकराचा जीव घेईल का? नाही, तुम्ही जीव घेतलाच नाही. योच आहे बापाचा धनी. विठ्ठला, हे काय आखरीत घडलं? भगवंता, उठ पोरा. तुझी भक्ती, श्रद्धा, तुझा आढळ विश्वास पाहून आम्ही प्रसन्न झालो. घरादारावर संकटाचा आभाळ कोसळला असतानाही तुझ्या भक्तीचा आणि विश्वासाचा चिरा ढळला नाही. मला तुमचे चरण स्पर्श करता येणार नाही. माझं पोर मेलंय. माते, तुझंही भाग्य थो. आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी तू भगवंताशी संघर्ष केलास. मग तुमचं दुःख मला कसं पाहावेल बरे? तुमच्या भक्तीचं महात्म्य जगाचे नियमही बदलते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स.